जय जय रघुवीर समर्थ. दशक 10 समास दुसरा. आशंका निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. गुरु महाराज, तुम्ही अंतःकरण एकच याबद्दलचे विचार आम्हाला सांगितले हे खरे, पण त्या प्रकाराने विष्णू नाहीसे झाले की एवढेच नव्हे तर एकूण ब्रह्मा विष्णू महेश्वरांचे स्थान राहिलेच नाही. शास्त्रामध्ये ब्रह्मा विष्णू महेश्वर हे क्रमाने उत्पत्ती स्थिती संहार करतात असे सांगितले आहे, पण त्याबद्दल विचार केला तर तसा काही अनुभव नाही. 4 मुखांचा ब्रह्म जगाची उत्पत्ती करतो असे म्हणतात, त्याची प्रतीती नाही. 4 भुजांचा विष्णू जगाचे रक्षण करतो असे सांगतात, ही गोष्ट सुद्धा ऐकवीच. त्याचप्रमाणे महेश संहार करतो याची प्रतीती तरी कुठे आहे? पुराणात लिंग महिमेचे वर्णन अत्यंत वर्णनातीत करतात. ते असो, या 3 देवता अलीकडच्या सर्वात आधीच्या मूळ मायेला कोणी निर्माण केले ते जाणायला हवे. मूळ माया ही सर्वांची जगज्जननी आहे, तिच्यामुळेच गुणक्षोभिनी झाली. गुणक्षोभिनीच्या योगे 3 गुण जन्मले, त्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश्वर यांचा जन्म झाला असे शास्त्रकार आणि लौकिक जनही सांगतात. पण त्यांना त्यांच्या अनुभवाबद्दल विचारले तर बहुतेक सर्वजण चिडतात, म्हणून त्यांना विचारण्यात काही अर्थ नाही. ते होय म्हणून पटवून सांगू शकत नाहीत. खरं म्हणणे प्रतीतीशिवाय शास्त्रादींचे ओझे म्हणजे नुसते भांडणच. उगाच इकडे तिकडे धावत वैद्य म्हणून घेऊन रोग्याला गुण मात्र आला नाही तर त्या मुखांमुळे लोक फसले, एवढेच त्याचे फळ. प्रतीतीरहित शास्त्राची अशीच गत आहे. असो, प्रतीतीने निश्चय करायला हवा. प्रतीती येत नसेल तर गुरु शिष्य दोघांनाही सर्व काही अंधकारच खरं. लोकांना तरी काय म्हणावे, त्यांचे बोलणे योग्यच आहे. म्हणून हे गुरुदेवा, तुम्हीच सर्व काही समजावून सांगा. शिष्य आणखी पुढे म्हणाला, माया कोणी केली हा मूळ प्रश्नच घेऊया. कोणी एकाने तरी मायेला निर्माण केले म्हणावे तर सर्व देवतांची रूपे मायेमध्येच मोडतात. बरं, मायेनेच मायेची रचना केली असे म्हणावे तर तशी दुसरी आणखी एखादी माया नाही, अथवा भूताने माया निर्माण केली म्हणावे तर ती भूतात्मकच होऊन राहते. परब्रह्माने माया निर्माण केली म्हणावी तर ब्रह्मामध्ये कर्तृत्व नाही. अशा तऱ्हेने कोणत्याही विचाराने हे कोडे सुटत नाही. माया खरी असेल तर ब्रह्मामध्ये कर्तृत्वाचा गुंता एवढेच ना. माया मिथ्या आहे असे म्हटले तर कर्तृत्व कुठले आणि काय असेही वाटते. हे गुरुदेवा, कृपा करून या सर्वांचा विचार स्पष्टपणे सांगून मनाला प्रतीती येईल असे करावे अशी विनवणी करीत आहे. याबद्दल अजून एक संशय आहे, तोही विचारतो. अक्षराशिवाय वेद नाही, देहाशिवाय अक्षर नाही. देह हा दुसऱ्या देहाशिवाय जन्मत नाही. त्या अनेक देहामध्येही नरदेह श्रेष्ठ, नरदेहामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ. त्या ब्राह्मण देहाला वेदामध्ये अधिकार आहेत. अशा वेदांचा देहाशी संबंध असून वेदामध्ये अनेक देव देवता येतात. त्यामुळे माझी अशी शंका आहे की हे वेद कोठून निर्माण झाले, देह कशाने निर्माण झाला आणि देव कोणत्या प्रकारे कसे प्रगट झाले. अशा तऱ्हेने शिष्याचा संशय वाढला. त्याचे समाधान करायलाच हवे ना. वक्ते काय म्हणतात ते लक्ष देऊन ऐका बाबा. प्रतीती पाहायला गेलो तर कठीण वाटून सर्वच विस्कळीत होते. विचार करण्यातच सर्व वेळ निघून जातो. लोकांची भावना आणि शास्त्र सिद्धांत वेगवेगळे असल्याने त्याने एका अनुभवाची प्रतीती येऊ शकत नाही. आता शास्त्रांची भीड बाळगावी तर त्याने काही गुंता सुटणार नाही. अनुभवाला येईल तसा गुंता सोड
सोडवावा म्हटलं तर शास्त्र सोडल्यासारखे होते. म्हणून ज्याप्रमाणे आपण पूर्वपक्ष त्यजून सिद्धांत ग्रहण करतो, त्याप्रमाणे अत्यंत युक्तीने शास्त्रांचे रक्षण करून अनुभव आणले आहेत आणि एकाच वाक्याने शहाणे मूर्ख या दोघांचेही समाधान केले आहे. शास्त्रातच काही गोष्टींना पूर्वपक्ष असे सांगितले आहे, होय ना? खोट्याला पूर्वपक्ष असे म्हणतात. मग आम्ही जे काही निराकरण केले असेल तर आमच्यावर शब्द नाही असे असतानाही शास्त्रांचे रक्षण करूनच चमत्कारिक रीतीने सांगत आहोत. श्रोते हो, त्याचे प्रेमाने ग्रहण करावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे दशम दशके आशंका निरूपणम नाम द्वितीयः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.